उत्तम सुगृहिणींसाठी 21 भन्नाट किचन टिप्स. 1. तांदूळ चोळून धुवू नये. जास्त वेळात धुतला तांदूळ तर त्यातील व्हिटॅमिन बी नाहीसे होते. तसेच जर आपण भात कुकरमध्ये न लावता तसाच करणार असाल तर पाणी अगदी योग्य प्रमाणात घालावे. जास्त पाणी घातले तर भात उतू जाऊन भातातील व्हिटॅमिन बी कमी होते. 2. मसाले भात तयार होत आला की समजा अर्धा किलोचा भात असेल तर 1 टेबलस्पून ताक, 1 टेबलस्पून साखर व 4 टेबलस्पून तूप एकत्र करून भाताच्या बाजूनी सोडावे. म्हणजे मसाला भात मोकळा होतो आणि चविष्ट व चकचकीत होतो. 3. पोळ्यासाठी कणिक मळताना थोडेसे दूध वापरावे. म्हणजे पोळ्या छान मऊ होतात. तसेच कणिक मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास तशीच झाकून ठेवा. मग पोळ्या करा. कणिक भिजल्यामुळे सुद्धा पोळ्या छान मऊ होतात. 4. पोळी भाजून झाली की तिला लगेच तूप लावावे. म्हणजे छान खमंग लागते व पोळी मऊ राहते. 5. वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजत ठेवताना त्यामध्ये 1 चमचा तूप घालावे. डाळ छान शिजून येते. 6. उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते तेव्हा दुधात 1 चिमूटभर मीठ घालावे. म्हणजे दूध बराच काळ ताजे राहते. 7. दुधाचे विरजण लावताना तुरटी फिरवून विरजण लावल्यास विरजण अगदी घट्ट होते. 8. घरी लोणी काढल्यावर लगेच कढवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला आंबूस वास येत नाही. 9. चहा बनवताना चिमूटभर मीठ घातल्यास त्याची चव जास्त चांगली लागते. 10. हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे आणि त्याचा रंग हिरवा तसाच राहावा त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू नये. झाकण न ठेवता उकडावे. 11. मुळा किसल्यावर त्याचे पाणी सुटते ते टाकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे. म्हणजे आमटीला छान टेस्ट येते. 12. सफरचंद कापल्यावर लगेच काही मिनिटात काळे पडते त्यासाठी थोडे मीठ लावावे. 13. एखादं वेळी पुरण सैल झालं तर त्यामध्ये धुतलेल्या तांदळाचे दाणे त्यात टाकल्यास पुरण आळून येते. 14. श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे. म्हणजे ते आंबट होत नाही. 15. जेव्हा कोशिंबीर बनवताना दही वापरतो तेव्हा ती शिल्लक राहिली तर संध्याकाळपर्यंत फसफसून येते. तर जेव्हा कोशिंबीरमध्ये दही घालायचे तेव्हा दही फडक्यात ठेवून त्याचे पाणी निघून गेल्यावर मग ते दही वापरावे. 16. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाईल. 17. पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम आणि स्पंजी होतात. 18. हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो त्याकरिता भाज्या शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही. 19. बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावेत. त्याने तर फार क्रिस्पी बनतात. 20. वडे बनवण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे 1 ते 2 थेंब एका कपभर पाण्यात टाकावे. जर ते थेंब तरंगतील तर बेसनाचे मिश्रण योग्य झाले आहे असे समजावे. 21. उन्हाळ्यात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात. त्यासाठी लिंबूंना नीट धुवून नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहतात. जर तुम्हाला या किचनमधील भन्नाट टिप्स आवडल्या असतील तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका. टिप्स लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.